एक महत्त्वाची बातमी सध्या आपण जाणून घेतो। येवला तालुक्यात विमानाच्या गिरट्या पाहायला मिळाल्यात। शिर्डीच्या दिशेने निघालेलं विमान हे खराब हवामानामुळे भरकटलं आणि त्याच ठिकाणी गिरट्या घालू लागलं। शिर्डीऐवजी सुरत विमानतळावरती या विमानाची सुरक्षित लँडिंग करण्यात आलेली आहे। दिल्लीहून शिर्डीकडे हे विमान निघालं होतं। प्रशासनाची मात्र धावपळ झाली आणि नागरिक सुद्धा भेदरले होते। मात्र सुरक्षितरित्या सुरत विमानतळावरती या विमानाचं लँडिंग करण्यात आलं। खराब हवामान होतं, त्यामुळे येवला तालुक्यात विमानाच्या गिरट्या पाहायला मिळाल्या। दिल्लीहून शिर्डीला जाणारे हे विमान मात्र सुरतमध्ये लँड झालं। एकंदरीतच आपण पाहतोय की खराब हवामानाचा फटका सध्या राज्यभर बसत असताना कुठे अवकाळी पावसाचा फटका बसतोय तर कुठे गारपीट होतीये। याचा फटका मात्र विमान वाहतुकीला सुद्धा झालेला आहे। दिल्लीवरून एक विमान निघालं होतं शिर्डीला जाण्यासाठी आणि जेव्हा ते यावल तालुक्यात पोहोचलं तिथे मात्र या विमानाच्या गिरट्या पाहायला मिळाल्या आणि याचंही कारण हवामान बदलच होतं आणि याच हवामान बदलामुळे अखेर सुरतला सुरक्षितपणे या विमानाचं लँडिंग करण्यात आलं। मोठं यश खरं तर मिळालेलं आहे। येवला तालुक्यात विमानाच्या गिरट्या पाहायला मिळाल्या। खराब हवामान झालं होतं, त्यामुळे हे विमान भरकटलं होतं। अगदी यातले नागरिक सुद्धा बेदरले होते। भीतीचं वातावरण सगळ्यांमध्ये निर्माण झालं होतं। मात्र अखेर याचं शिर्डीच्या ऐवजी सुरत विमानतळावरती लँडिंग करण्यात आलं आणि सगळे प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे। दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवरती सध्या पाहतोय, जेव्हा आपल्याला यावल तालुक्यामध्ये या विमानाच्या गिरट्या पाहायला मिळतात। येवला